पहाटे 6 वाजल्यापासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्याकरता दौऱ्यावर आहेत। रस्ता आणि वाहतूक कोंडी या समस्येसंदर्भात थेट दादा रस्त्यावर उतरलेले दिसतात। ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर देऊ, जे काही करायचं ते करू, त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही। पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध येत नाही। आता कुणाचा या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी 6 वाजल्यापासून हिंजवडी परिसरामध्ये पाणी करतात ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। अजित पवार हे हिंजवडीतल्या ठिकठिकाणी जाऊन ज्या परिसरामध्ये पाणी साचतं मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये जाऊन पाणी करतात ते आणि समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करतात ते। गेल्या अनेक दिवसांपासून बिकट अवस्था या हिंजवडी परिसराची झाली होती। हिंजवडी आयटी पार्क हे वॉटर पार्क झाल्याचं देखील बोललं जात होतं। तशा पद्धतीचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे असतील त्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे आता पाणी करतात आणि आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी नाल्यावरती देखील बांधकाम झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याची देखील पाहणी अजित पवार यांनी केली आणि त्यानंतर पुढे काय कारवाई करतात किंवा अधिकाऱ्यांना काय सूचना देतात हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।